अनेक संसार विसरून आलेला जीवात्मा आणि एक जर गावाचा माणूस जर त्याला अखंड असणारा रात्र आणि दिवस सांभाळत असेल, त्यांना अन्नदान देत असेल, रात्री 2-2 वाजेपर्यंत असणारा त्यांची गरज पुरवत असेल, तर असं कुटुंब असणारा परम शिवभक्त महाराज माझ्या अशोकाप्पाचा असणारा त्यांच्या पत्नी धर्मपत्नी त्यांचे मुलं असणारे जो अविराज आहे तो 2-2 वाजेपर्यंत रात्रीचा आमच्या जवळ बसून गप्पा मारत होता. रात्री 12-12 वाजता आम्हाला चहा करून द्यायचा. रवी सुद्धा असणारा त्या ठिकाणी यायचा. तर माझी वैशाली आणि आमची अर्चना असणारी आपल्या कुटुंबाला एक परच थोडस बाजूला करून असणारं त्यांनी आमची देवाप्रमाणे सेवा केली. असं असणारं कुटुंब, त्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी आयुष्य आरोग्य सर्व संपत्ती सर्व कार्यसिद्धी प्राप्त हो, त्यांच्या आयुष्य आरोग्य वाढवून मनोकामना पूर्ण होऊन त्यांना अंतिमाचं जे काही लिंग तत्व आहे त्या लिंग तत्वामध्ये त्यांना अजरामर माझा शिव करो, सर्व कुटुंबाला लेकराबाळा सहित अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद अंती देऊन या ठिकाणी मी असणाऱ्या या सेवेला एकच सांगेल महाराज शेवटला, जय भवानी नगर के वासी सदा खुश रहना, जय भवानी नगर के वासी सदा खुश रहना, गलती लगी जो हमसे माफ कर देना, आत्मा की बात तुमको बतला रहे हैं, शिव कथा वाले अपने घर जा 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 रहे हैं. सज्जनो, ज्यावेळी आम्ही अशा कार्यक्रमामध्ये मग्न होतो त्यावेळेस प्रपंच नावाची वस्तू आमच्या मनाला सुद्धा आणि स्पर्श करू शकत नाही आणि केलं नाही आतापर्यंत. अशा या परमानंदामध्ये अशा या शिवानंदामध्ये मग्न झालेला जीवात्मा आणि या अखंड हरिनाम अखंड शिवनाम चौकटीच्या बाहेर ज्यावेळेस जायला लागतो त्यावेळेस एक प्रकारचा विरह अंगामध्ये निर्माण होतो, नैराश्य निर्माण होतो महाराज. आणि असं वाटतं की असाच असणारा सत्संग जन्मभर असावा. पण कोणत्याही गोष्टीला असणारी मर्यादा ठेवलेली असते महाराज. आणि म्हणून ही मर्यादा असणारी जी रेषा आहे ती असणारी परिपूर्ण होण्याची वेळ आलेली. म्हणून शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं. सज्जनो, असा हा असणारा सत्संग ज्यावेळेला प्राप्त होतो त्यावेळेस शरीराचे असणारे जे गरजा आहेत त्या सुद्धा एक प्रकारच्या विसरून जातो माणूस महाराज. एक प्रकारच्या अनुष्ठानामध्ये लिप्त झाल्यासारखं आणि त्या शिवानंदामध्ये रममान होऊन त्या ब्रह्मानंदाच्या आनंद सागरामध्ये
आणि पोहायला सुरुवात करतो हा जीवात्मा आणि असाच असणारा आनंद परत परत मिळावा वाटतो. छोटे नहीं साथ तुम्हारा असं वाटतं की तुमच्यासारखे असणारे सद्भक्ताचे असणारे साथ जो आहे ते जीवनाच्या अंतापर्यंत सुटू नये. छोटे नहीं साथ तुम्हारा दुआ है प्रभु जी से बुलाना दोबारा. मानो सही तुमको बतला रहे हो शिव कथा वाले अपने घर जा रहे हो. 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 आणि सांगतो महाराज या ठिकाणचा आनंद उपभोगून अंती मन तृप्त झालं आणि तृप्त झाल्याच्या कारणानं तृप्तीचा असणारा ढेकर ज्या पद्धतीनं शरीराच्या बाहेर दिला जातो तद्वत त्याने सर्वांना ढेकर रूपी मंगल आशीर्वाद देऊन जे जे काही उरलेले असतील कृपया या ठिकाणी राग मानू नका आणि सर्वांना असणारा माझा मंगलमय आशीर्वाद देऊन अंती एकच वेळा सांगेल झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. शिव चारित्र्याचा संकल्प पूर्ण झाला. शिव चारित्र्याचा संकल्प पूर्ण झाला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. झाली शिव कथा रंग विसरला. दिवस असणारी आम्ही तुमची सेवा केली. त्यामध्ये सुरुवातीचे 3 दिवस असणारी आम्ही कमी कथा केली. बाकीच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळे बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. तरी पण जे काही महापुराण आहे खूप मोठे महाराज, अनेक पद आहेत आणि अनेक असणारे चारित्र्य. ज्यांना काही असं चारित्र्य ऐकण्याची इच्छा असेल त्याने या ठिकाणी माझा नंबर असणार कार्ड आता थोड्या वेळात तुमच्या समोर येईल.
त्यांनी कार्ड घ्यायचं आणि माझं जे काही लाईव्ह चॅनल आहे हे जे आहे तर लाईव्ह पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारं बरेचसे पीठाधिकारी संत महंत महाराज आमचे जे काही मंडळी आहेत ते सुद्धा असणार त्या लाईव्ह चॅनलद्वारे आणि या कथेचा आस्वाद घेतात. तर त्या असणाऱ्या चॅनलचं पहिलं माझं नाव होतं महिमा शिवकथा उत्सव. महिमा शिवकथा उत्सव नाव होतं. मागच्या 15 दिवसामध्ये त्याला थोडं कमी केलं. फक्त शिव आणि कथामृत. शिवकथा एक रूपी अमृत आहे आणि हे असणारं त्या चॅनलचं नाव आहे. युट्यूबला जरी तुम्ही चेक केलं तरी चालतं. आणि जर समजा एखाद्याला जर घरी बसल्या बसल्या लाईव्ह कथा जर माझ्या ऐकायच्या असतील तर त्यांनी माझा नंबर घ्यावा. नुसतं हाय पाठवा किंवा ओम नमः शिवाय पाठवा. कारण का मी ज्यावेळेस फोन उचलतो त्यावेळेस प्रत्येकाला नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय म्हणूनच त्याला प्रतिसाद देतो. जे काही तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी व्हॉट्सअपला आणि हाय पाठवा. मी तुम्हाला ती लिंक पाठवेल आणि तुम्हाला घरी बसल्या बसल्या माझ्या असणाऱ्या रसपूर्ण कथा ऐकून तुमचं जीवन तुम्हाला सुखी करता येईल. म्हणून महिमा शिवकथामृत नावाचं चॅनल असणारे ज्यांना काही पाहायचं असेल त्यांनी या ठिकाणी त्या चॅनल असणारं सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि म्हणून जे काही बाकीचे लोक असतील राहिलेले सर्व सेवाधारी मंडळी, नामस्मरण करणारी मंडळी, त्या सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी मंगलमय आशीर्वाद देऊन माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. पंचाचार्य महाराज, संत श्रीमणी मन्मथ स्वामी महाराज, शिव संत लक्ष्मण महाराज, पुंडलीक विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज, महारुद्र महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, भारत माता की जय. अपने अपने माता पिता की हर हर महादेव, हर 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 हर. आणि सर्वजणांना काल येताना सांगितलं होतं किंवा ज्यांनी 7 दिवस असणारं माझं या ठिकाणी ज्ञान ऐकलं त्यांनी कृतज्ञता रूप होण्यासाठी जशी इच्छा असेल तसं दक्षिणा घेऊन या म्हणलं होतं. त्यांनी आमच्या या स्टेजवर असणारी दक्षिणा द्यावा आणि मंगल आशीर्वाद आरती झाल्याच्या नंतर प्रसाद घेताना करावा, आशीर्वाद घ्यावा ही विनंती. हॅलो 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 हॅलो. आपल्या या जय भवानी नगर मधील अखंड हरिनाम सप्ताहाच्या या शिव महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी जे शिव महापुराण कथा प्रवक्ते म्हणून आपल्याला लाभलेले वीरभद्र स्वामी कुंभार पिंपळगावकर खरोखर यांच्या अमृततुल्य वाणीतून उत्कृष्ट अशी भाविक भक्तांना समजेल उमजेल असे शिव महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी या तपस्वी ज्ञानी आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यांनी ही ज्ञानकथा भाविक भक्तांच्या हृदयावर कसं ज्ञान अमृत होऊन ही कथा प्रत्येक भाविक भक्तांच्या